कर्मयोगीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, GS1 चा पेपर झालेला आहे। आज राज्यसेवेचा जो पेपर होता तर तुमचा 10 ते 12 मध्ये पेपर कंडक्ट केला। आता तुमचा GS2 चा म्हणजे आपण त्याला CSAT म्हणतो, तर तो पेपर तुमचा चालू असेल। तर त्या अगोदर आपण थोडेसे पॉलिटीचे जे क्वेश्चन्स होते 71 पासून तर तुमच्याला 85 पर्यंत वेगवेगळ्या संचामध्ये वेगवेगळे असतील असे 15 प्रश्न होते। तर त्या 15 प्रश्नांची आपण एक्सपेक्टेड उत्तर बघू। आणि नेमका आयोगाने कोणता सोर्स लावला, मी तुम्हाला जे राजकीय घडामोडीचे YouTube वरती लेक्चर टाकलेले तुमच्यावाले करंटला, मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं की करंटला धरून प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये पण बरेचसे प्रश्न आयोगाने करंटला धरूनच विचारलेले आहे। तर ठीक आहे, पहिला प्रश्न बघू आपण। आणि याच्यामध्ये एक बघा, एक पार्ट जो पॉलिटीचा एकदम सोपा तुमचा आला की कलम म्हणजे तुमचा आला एकदम संविधानाचा जो पार्ट आहे संविधानाचा, तर त्याच्यावरती जवळपास तुम्हाला 4 ते 5 प्रश्न सापडतात म्हणजे सापडतात। याच्यावरती पण तुम्हाला एकाच चॅप्टर वरती 4 प्रश्न आलेले, ते पण आपण बघणार आहे। ठीक आहे, चलो पहिला प्रश्न बघू आपण। बघा, घटना निर्मितीवरती कॅबिनेट योग्य विधाने ओळखायचे तुम्हाला। कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती। यस, हे विधान तुमचं काय बरं बरोबर आहे। इलेक्शन जर बघितले या संविधान सभेचे तर हे तुमचे जुलै आणि काय बरं ऑगस्ट मधले। आणि संविधान सभेची बैठका जर बघितल्या तुमच्या आल्या तर ह्या तुमच्या 9 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 13 डिसेंबर 1946 ला। यस, तर मधली डेट विचारली त्यांनी, संविधान सभा कधी निर्माण आली तर नोव्हेंबर 1946। पुढे बघा, कॅबिनेट मिशन, जे कॅबिनेट मिशन 19 कितीला आले बरं 46 ला। हे सगळं माहित पाहिजे कधी आले, कधी त्यांना अहवाल दिलाय, मे 1946 ला अहवाल, हे सगळं माहित पाहिजे। 389 वगैरे कंबाईन साठी आपल्याला खूप फायदेशीर आहे। 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला बरं, नकार दिला। यस, विचारांना नकार दिला। जे 2 होते, एक मुस्लिम लीगची विचारधारा होती, एक इंडियन काँग्रेसची जी नॅशनल काँग्रेसची एक विचारधारा होती, तर त्यांना नकार दिला, एकच असेल। नंतर मग पुढे जाऊन 1947 नंतर जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला, फाळणीचा कायदा आला, त्याच्यानंतर मग ते काही बदल करण्यात आले, पण तोपर्यंत एकच विचारधारा होती। पुढचं बघा, मुस्लिम लीगने क्रिप्स मिशन जो किंवा क्रिप्स प्रस्ताव होता तो काय स्वीकारला होता। यस, हे चुकीचं उत्तर आहे तुमचं आलं। जर स्वीकारला असतं तर कॅबिनेट मिशन आलंच नसतं, कारण क्रिप्स प्रस्ताव हा 1942 ला आला होता। आणि जे आपण 1940 ला ऑगस्ट ऑफर म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला मान्य केली की तुमच्यासाठी एक पहिल्यांदा काहीतरी मान्य केलं, तर ती ऑगस्ट ऑफर होती। तर त्याच्यानुसार क्रिप्स मिशन आलं होतं। परंतु मुस्लिम लीगचं काय म्हणणं होतं की आम्हाला सेपरेट देश पाहिजे, कारण तिथं 2 नेशन थेरी वगैरे हे चालू होतं, तुम्हाला इतिहासामध्ये माहित असेल। तर क्रिप्स प्रस्ताव हा काय होता, स्वीकारला नव्हता, तर फेटाळला होता। तो तुमचा चुकीचा आहे, उत्तर येतं तुमचा काय अ आणि ब। एकदम पहिला चॅप्टर घटना निर्मिती, हे चॅप्टर खूप फॅक्च्युअल, पण काही सोडायचं नाही, तोंड पाठ असलं पाहिजे तुमचं पहिलं सगळं। यस, उत्तर आहे तुमचं अ आणि ब। पुढचं बघू आपण, आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशामध्ये झालेली। हा जर आता थोडासा हा काय तुमचा वाला थिअरीज वगैरे जो तुमचा पहिला राज्यसेवेचा ऑब्जेक्टिव्हचे पेपर असायचा GS2, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न असे विचारले जायचे थिअरीज वगैरे। आता हे कोणा पुस्तक वगैरे मध्ये सापडणार नाही तुम्हाला। ठीक आहे, तर आधुनिक संविधानवाद या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली। यस, आता याचं उत्तर काय असू शकतं आपण बघू। आयोग काय उत्तर देतले वेगळं पण असू शकतं, पण जर या संविधानवादाची जर उगम विचारला असता, उगम होता तुमचा काय बरं इंग्लंड। पण जर आपण पूर्ण पॉलिटिक्स जर बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट काय सापडते माहितीये का, अमेरिका हे तुमचं प्युअर संघराज्य, प्युअर फेडरलिझम, पूर्ण संग्राम म्हणजे राज्यांना जास्त जे जे संविधानामध्ये पाहिजे, जे जे याच्यामध्ये पाहिजे की जास्तीत जास्त अधिकार राज्यांना पाहिजे तुमच्यावाले। नंतर 2 देश का तुमच्यावाले 2 संविधान आहे, तुमचं दुहेरी नागरिकत्व आहे वगैरे। तर हे सगळं भारताच्या उलट आहे, कारण भारत थोडासा एकात्मताकडे काय बरं झुकलेला आहे, हे तुम्हाला माहिती। माझं मत आहे जर ती सुरुवात विचारली, आधुनिक विचारला, आधुनिक उगम विचारला असता तर इंग्लंड असू शकतं, पण जर सुरुवात विचारली आधुनिक मॉडर्न, तर मला असं वाटतं याचं वाला उत्तर असेल काय बरं अमेरिका। ठीक आहे, आयोग बघू आपण। हा एक प्रश्न थोडा आउट ऑफ द बॉक्स होता, बाकीचं तर वाटत नाही मला फ्रान्स आणि भारत, परंतु अमेरिका आणि इंग्लंडमध्ये उगम असू शकतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण। राष्ट्रपतीवरती प्रश्न विचारलाय। जेव्हा आता आपण राज्यसेवेचा पेपर देतो तर साहजिक आहे आपल्याला भाग जो 5 आहे तो तुम्हाला करणं आहे, प्रॉपर करणं आहे। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संसद वगैरे सर्व डिटेल मध्ये करायचं। कंबाईन आली का आपल्याला भाग 6 करावा लागतो। तर बघू आपण, बघा, जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करीत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले असेल आणि ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीसाठी पात्र असेल। येस, तर हे पहिलं तुमचं उत्तर बरोबर आहे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद पण आपले 2दा काय झाले बरं राष्ट्रपती झाले होते, तर तुम्ही पुन्हा काय बरं निवडून येण्यास काय शकता बरं पात्र असू शकता। पुढे बघा, कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असल्याखेरीज राष्ट्रपती, बघा आता तिथे राष्ट्रपतीचा उल्लेख केलेला आहे, तिथे राज्यसभेचा नाही, तर इथे काय बरं
लोकसभेची त्याच्याकडे काय असावी बरं, पात्रता असावी किंवा ती पात्रता ती अर्हता त्याच्याकडे असेल. राज्यसभेचा आला तर तो असतो उपराष्ट्रपती. तर यस, बी तुमचं चुकीचं आहे, म्हणून इथे तुम्हाला फक्त काय बरं आणि योग्यच विधान तुम्हाला विचारले आहे. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीची स्थापना करण्यात आली? तर थोडस पंचायत राजकडे ते आलेले आहे. तर आता जे नियोजन समिती तुम्हाला माहित पाहिजे 243 ZD मध्ये तुमचं काय बरं, जिल्हा नियोजन समिती. आपण आता जी टेस्ट सिरीज पण घेतली होती सब्जेक्ट वाईज, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात. आता जिल्हा नियोजन समितीचे जे अध्यक्ष असतात ते तुमचे पालकमंत्री राहते जिल्ह्याचे. तसंच तुमचा महानगरसाठी काय तुमचं आला बरं 243 का बरं ZE. ओके, एक ही जी आहे 73वी घटना दुरुस्ती नाही, ही जी आहे ती तुमची काय बरं 74वी घटना दुरुस्ती नाही. म्हणून हे तुम्हाला माहित पाहिजे बघा, घटना दुरुस्ती कोणती तर 74वी घटना दुरुस्ती. आणि 243 कलम हा तुमचा 73 आणि 74 साठीचे हे 42 आणि 44 चा काय याच्यामध्ये उल्लेख येत नाही. येस, पुढे जाऊ आपण. पुन्हा पहिला चॅप्टर घटना निर्मिती, पुन्हा त्याच्यावर प्रश्न विचारला बघा. प्रश्न आहे अयोग्य जोड्या ओळखा, चुकीच्या जोड्या ओळखा, म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला आहे. या टोटल 22 समित्या, मुलं इग्नोर करताय की 22 समित्या कसा पाठ करायचं काय, पण या 22 समित्या तुम्हाला दरवर्षी एकतरी मार्क असतो पॉलिटीमध्ये, म्हणून तुम्हाला पाठ करावाच लागेल. यस, बघू आपण. अयोग्य ओळखायचे जोड्या, एवढं लक्षात ठेवा. कधी कधी मुलं प्रश्न ओळखीचा वाटल्यानंतर थोडस येऊन जाते की आनंदी होऊन जाते आणि योग्य मारून येते. तर अयोग्य ओळखायच्या. सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. यस, ही तुमची योग्य जोडी, म्हणजे तुमचा इलिमिनेट होऊन जाईल. कुठे इथे इलिमिनेट होऊन जाईल. राहिला बड आणि काय बरं कड. पुढे बघा, सल्लागार समिती आहे वल्लभभाई पटेल. माझ्या काही वाचण्यात आले नाही की सल्लागार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल असेल. सल्लागार म्हणून तर BN राव होते, म्हणून ठीक आहे, होल्ड वर ठेवू आपण. तुमच्याकडे ब आणि इथे कड आहे. ड तर तुमचा चुकीचा आहे बघा. मूलभूत हक्क उपसमिती जवाहरलाल नेहरू, हे तुमची चुकीची, कारण इथे काय पाहिलं तुमची JB कृपलानी पाहिजे होते. आणि केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष होते कोण बरं, नेहरू. मग क आणि ड काय करायला असेल ते थोडस एक्सचेंज करायला असेल. पण ब पण मला काय वाटत नाही, ब पण 100% चुकीचं वाटतं. आणि ब क ड असं काय पर्याय नाही. पहिल्या आन्सर नुसार आपण उत्तर थोडस क आणि ड पकडू, परंतु हा क्वेश्चन काय व्हायला पाहिजे बरं, हॅशटॅग व्हायला पाहिजे. बघू आयोग काय उत्तर येतं वाला किंवा हॅशटॅग करतंय का नाही. पण मग सल्लागार समितीचे काय वल्लभभाई पटेल नव्हते. यस, पुढे जाऊ आपण. उपराष्ट्रपती बद्दल प्रश्न विचारलाय तुम्हाला. तर यस, उपराष्ट्रपती आपले जे आधीचे होते जगदीप धनखड किंवा उपराष्ट्रपती, ज्यात नवीन निवडणूक पण झाली, तर जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. तर त्याच्याबद्दलच प्रश्न विचारलाय. आपण तो राजकीय घडामोडीच्या व्हिडिओमध्ये टाकलेला पण आहे, तुम्हाला सांगितलं पण होतं. स्टॅटिकला ते करंटची न्यूज तुम्हाला स्टॅटिकला विचारतील बघा. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले मत ग्रहण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाच्या अवधीपर्यंत ते काय करतात बरं, पद धारण करतील. येस, तुमचं हे पहिलं बरोबर पण आहे. अजून एक काय का, ठीक आहे, कधी कधी हा कालमर्यादा एक्सटेंड पण होऊ शकते, 5 वर्षापेक्षा जास्त पण जाऊ शकते. जोपर्यंत दुसरा उपराष्ट्रपती तो येत नाही पदावर, तोपर्यंत पण ते जाऊ शकतील. असं पुढे बघा, उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबंधून आपल्या पदाचा सविनयशी लेखी राजीनामा दे. यस, हे तर कन्फर्म आहे ना, 100%. प्रॉबिलिटी काय 100%. ब आहे की ते नाही, ब इथे नाही. ब कुठे आहे बरं, ब क आणि अ. राहील तुमच्याकडे 2 आणि 4 ऑप्शन. क बघू आपण. लोकसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांना बहुमताने पारित झालेल्या किंवा राज्यसभेने सहमत केलेल्या ठरावाद्वारे बघा उपराष्ट्रपती त्या पदावरून दूर करतात. हे चुकीचं बघा. यांना प्रभावी बहुमताने दूर केलं जातं. आणि हे प्रभावी बहुमत कुठे घेतलं जातं माहितीये का, हे घेतलं जातं राज्यसभेत. आणि सहमती कोणाची असते तुमची वाली बरं, लोकसभेची सहमती असते. यस, तर तुमचं वाला बघा, क हे जे विधान आहे तुमचं हे काय असू शकतं बरं, चुकीचं असू शकतं. तर उत्तर येतं बघा तुमचं फक्त अ आणि काय बरं, ब. पुढचा प्रश्न बघू. अँग्लो इंडियन पुन्हा 104वी घटना दुरुस्ती. आता इथे कोणतं विधान विचारलं तिने, तर अयोग्य विधान विचारलेले, हे पण तुम्हाला माहित पाहिजे बघा. आणि कोणती घटना दुरुस्ती ऍक्टिव्ह झाली, 104वी. 104वी नुसार 2 महत्वाच्या गोष्टी बघा. अँग्लो इंडियन तर संपुष्टात आणलं त्यांनी, आणि काय आणलं, SC व STचं जे आरक्षण होतं राजकीय ते 2030 पर्यंत वाढवलं. यस, तुमचं आले 2 गोष्टी माहित पाहिजे. तर 335 हे राज्य विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व ही निगडित आहे, ते चुकीचं आहे तुमचं वालं. तुम्हाला शिकवताना मी सांगितलं बघा, भाग 16 जर आठवत असेल, आपले जे क्लासचे मुलं होते तर त्यांना आत्ताच लेटेस्ट मध्ये शिकवलेलं बघा. 330, 31, 332 आणि 300 काय बरं 33. 333 आणि 31 हे लोकसभा साठी, 32 आणि 33 हे विधान सभेसाठी. त्याच्यातला 31 हा लोकसभातील अँग्लो इंडियन बोललाय आणि 33 जे आहे ते विधानसभेतील अँग्लो इंडियन.
आता ते 335 नाही, 335 एससी आणि एसटी साठी हे तुमचं पहिलंच काय बरं अयोग्य, म्हणून याचं उत्तर घ्यायला पाहिलं बरं फक्त बाकीचं तर बरोबर आहे. अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकर्ता वगैरे वगैरे थोडस तुमच्यावाल्या नोट्स वगैरे मध्ये नसेल किंवा बुकच्या रेफरन्स मध्ये नसेल तर त्यावेळेस तुम्ही ते काय करा बरं, मोबाईल तुमच्या नोट्स मध्ये किंवा याच्यामध्ये फोटो वगैरे काढून नोट्स मध्ये ऍड करा त्या गोष्टी. याचं उत्तर तुमचं काय बरं फक्त ठीक आहे. पुढे जाऊ आपण. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 शी संबंधित आहेत? यस, मी त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं जे करंटला न्यूज आली की सिक्कीमला किती वर्ष पूर्ण झाले बरं, सिक्कीमला पूर्ण झाले होते तुमच्यावाले किती वर्ष, 50 वर्ष पूर्ण झाले होते. तर यस, त्याच्यामुळे तुमचा भाग 1 हा काय होतो बरं ऍक्टिव्ह होतो. तर भाग 1 त्याच्यावरती प्रश्न विचारला 1 ते 4 तर काय संघ राज्य आणि त्याच्या राज्य क्षेत्राशी फक्त यस, तर उत्तर आहे तुमचं 3. आणि ट्रिक्स पण बघा म्हणजे बड कड तर एकच सिंगल दिलेलं आहे. न्यायाविषयी काही संबंध नाही किंवा मूलभूत अधिकार पण काही संबंध नाही, कर्तव्याविषयी पण काही संबंध नाही. यस, पुढे जाऊ आपण. भारताच्या राज्यघटनेतील अनुच्छेद 371 आणि त्याच्या उपअनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेली राज्य, बघा इथे काय विचारलंय नसलेली राज्य. 371 आपल्या जे नोटचं शेवटचं पेज येते त्याच्यामध्ये बघा 371 तुमचा महाराष्ट्र आणि काय गुजरात आहे, नंतर ए बी सी हे तुम्हाला सगळं माहित पाहिजे. टोटल 10-11 जे राज्य असतील. तर बघा नागालँड आसाम 10 आहे, म्हणजे नागालँड तुमचा ए मध्ये ना, आसाम कशामध्ये 371 बी मध्ये तुमचा. मणिपूर सिक्कीम पण आहे तुमचा, मणिपूर सी मध्ये आणि सिक्कीम एफ मध्ये तुमचं आलं. यस, मिझोराम नागालँड पण आहे बघा तुमचं आलं. आणि याच्यामध्ये झारखंडचा काय उल्लेख आढळत नाही, म्हणून याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक काय बरं 4. यस, आयचं पण लक्षात ठेवा बघा 371 माझं एकच लक्षात बघता आय. यस, पुढे जाऊ आपण. स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 साली कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता? हे पण आपण पूर्णपणे डिस्कस केलंय. लोक अदालत का असते, कोणत्या कायद्याने लोक अदालतला काय दिलेला बरं वैधानिक दर्जा दिलेला आहे, हे पण तुम्हाला मी सांगितलं होतं. किंवा याची परमनंट लोक अदालत कधी स्थापन झाली, यासाठी कोणता कायदा बनवण्यात आला, आणि लोक अदालतच्या निर्णयावरती कोणत्याही न्यायालयामध्ये म्हणा अपील करता येत नाही, हे पण तुम्हाला मी प्रॉपर सांगितलं होतं. त्याचं उत्तर बघा, याचं उत्तर आहे गुजरात. यस, प्रॉपर माहित पाहिजे. बघा थोडं राज्यसभेचा पेपर आला ना तर बिगर घटनात्मक संस्था तुम्हाला करावं लागतं. तसं कंबाईनला शक्यतो बिगर घटनात्मक संस्था हा पाठ नसतो, आपल्याला घटनात्मक संस्था हा पाठ असतो. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पट्टभी सीताराम पुन्हा पहिल्या चॅप्टर वरती प्रश्न आलाय बघा. पट्टभी सीताराम या खालीपैकी कोणत्या समित्या, या 22 पाठच पाहिजे, समित्यांवर 2 प्रश्न आले तुम्हाला. मग बघा कोणते अध्यक्ष होते बघा, सभागृह समिती, यस त्याला आपण गृह समिती म्हणतो, सदन समिती म्हणतो. तर यस, त्याचं उत्तर आहे बघा पहिलं. नंतर बघा मुख्य आयुक्तांचे जे प्रांत जे 4 होते बघा तुमच्यावाले, याला आपण एबीसीडी केलं होतं बघा. ए फॉर काय अजमेर, बी फॉर बलुचिस्तान, सी फॉर कुरगन, डी फॉर काय दिल्ली. तर या मुख्य आयुक्तांचे प्रांतांच्या समितीचे पण अध्यक्ष पट्टभी सीताराम होतं. नागरी तत्व त्याचा काही संबंध नव्हता तुमच्यावाला किंवा सर्वोच्च न्यायालयाचं. उत्तर पाहिजे तुमचं अ आणि ब. यस, फक्त अ आणि ब, ऑप्शन क्रमांक फर्स्ट. पुढे जाऊ आपण. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, तर NCPCR ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर यस, ते ह्या तुमचा करंट मध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्ही जर करंटचं बघितलं असेल तर तिथे पोक्सो नावाचा एक कायदा पण आलेला आहे, मी पण तो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर याची बघा स्थापना आणि काय बरं आयोग विचारला, आयोग लक्षात ठेवा. कमिशन, यस, तर तो कायदा आहे बघा, कायदा आहे तुमचा कधीचा बरं 2005 चा कायदा आहे. आणि आयोगाची स्थापना जर विचारली तर स्थापना आहे 2000 कितीची बरं 7 ची. तर याचं उत्तर आहे बघा 2000 किती बरं 7 आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पुढचं बघू. पोक्सो आलेला आहे, पोक्सो कोणत्या वर्षी लागू झाला? येस, तर पोक्सो आहे तुमचा कधी बरं 2000 किती बरं 12. हे तुम्हाला माहिती पाहिजे बघा, पोक्सो कधी लागू झाला 2000 किती बरं 12. येस, आणि का विचारलं तर पोक्सो न्यायालय लागू करणारं पहिलं राज्य गोवा होतं बघा. आणि त्या पोक्सो न्यायालय संबंधी तुमच्या करंट मध्ये न्यूज आलेली, तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला स्टॅटिक मध्ये प्रश्न विचारला. पुढचा प्रश्न बघा 84 नंबरचा. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात केव्हा झाली? यस, बिगर घटनात्मक संस्था आहे. तर बघा याचं उत्तर 90चा तर कायदा आहे, 90चा काय बरं कायदा आहे. आणि स्थापना आयोगाची विचारले तर आयोगाची स्थापना कधी झाली बरं 1900 किती बरं 92. म्हणून ऑप्शन क्रमांक काय तुमचा आला बरं 3 नंबरचा तुमचा आला ऑप्शन. यस, पुढे जाऊ. आणि महिला आयोग काय विचारलं तर माहित पाहिजे, आता बरेचसे आपल्या घटना होत आहे तुमच्यावाल्या. तर यस, चाकणकर बाई आपल्या राज्य महिला आयोगाचे काय बरं अध्यक्ष आहे, तर त्या खूप चर्चेमध्ये असतात. तर आपल्याला माहित पाहिजे, फक्त एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही न्यूज नका बघत चल. चालू घडामोडी हे तुमचे स्टॅटिकचे मार्क वाढवणार आहे, तुम्ही स्टॅटिकला लिंक करीत चला, तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, का विचारला प्रश्न अगेन
यस, तर 24 जानेवारी 1950, तर किती वर्ष पूर्ण होत आहे बरं? 75 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्याच्या घडामोडी विचारलेल्या आहे. सेम मागच्या वर्षी पण माझ्यामध्ये राज्यसेवेला प्रश्न होता तुमचा आला की 25 जानेवारीला कोणती घडामोड झाली नाही. यस, तर 25 जानेवारी असं काहीतरी प्रश्न होता. तर थोडस लिंक केलं बघा. 24 जानेवारी 1950 ला संविधान सभेने काय केलं? तर राष्ट्रध्वजाचा नाही, हा तर तुमचा 22 जुलै 1947 चा प्रश्न आहे. तर तुमचा इलिमिनेट करा. गेला उत्तर करायला बरं. ब क म्हणून ऑप्शन क्रमांक काय 4. राष्ट्रगीतेचा स्वीकार आहे, राष्ट्रगानाचा स्वीकार आहे. राजेंद्र प्रसाद पहिले काय बरं निवड आहे. बघा एकदम सोपा असा राज्यसेवेला पॉलिटीचा प्रश्न होता. 15 पैकी ऍटलिस्ट एकदम म्हणजे अवरेज अभ्यास करणाऱ्या मुलाला सुद्धा 13 मार्क काय होते बरं अपेक्षित होते. आणि ज्याचा चांगला अभ्यास असेल तर त्याने आउट ऑफ मार्क घेणे काय होतं बरं गरजेचं होतं. पॉलिटी तुमचं ऑल एकदम सोप्या लेवलला इझी लेवलला त्यांनी विचारलं होतं. एवढं काय अवघड पॉलिटी काय विचारलं नव्हतं. प्रश्नपत्रिकेचं प्रॉपर विश्लेषण करा जेणेकरून 21 डिसेंबरला कंबाईनला आपला काय फायदा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कारण चालू घडामोडीला आपल्या स्टॅटिक सोबत काय करता लिंक करत चला. धन्यवाद.